नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। आज आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेतले तर ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने तीळ घेतलेत आणि तीळ भाजून घ्यायचेत। तीळ तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे। तीळ आणि शेंगदाणे थंड होऊ द्यायचे। तोपर्यंत इथं 3 दोडके घातलेत, पाव किलो दोडके आहेत आणि हे दोडक्यावरच्या शिरा काढून घ्यायच्या। आता शिरा काढता वेळेस जास्त नाहीत काढायच्या, नसता पाण्यामध्ये दोडक्याचा गाळ होतो। शिरा काढले तर आता हे देठ कट करून टाकायचं आणि ह्याच्या फोडी करून घ्यायच्या। आता फोडीची साईज जेवढी करायची तेवढी करा, मी जरा जास्तच ठेवलेली आहे। आता या फोडीच्या मध्यंतर कट करायचं आहे वांग्यासारखंच। सगळ्या फोडीचं असंच कट करायचं आहे, अर्ध्यातच कट करायचं आहे, सगळं नाही कट करायचं। इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे। 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा भरून मीठ आणि 1 इंच अद्रकीचे तुकडे, 2-3 कोथिंबीर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरून घेतलं, ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता इथं तीळ आणि शेंगदाणे भाजले होते त्याचा हे कुट्टा केलेला आहे जाडसर। ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचं वाटण केलेलं ओतून घ्यायचं आहे। इथं खिसलेलं खोबरं ते टाकून घ्यायचं। 1 चमचाभर काळा मसाला, 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचाभर लाल बेडगी मिरची पावडर, 1 चमचा भरून मीठ, थोडंसं हिंग। ह्याचं वाटण सगळीकडून मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे। पाणी ओतून वाटण तयार केले। तुम्हाला जर जास्त घट्ट ठेवायचं असेल तर घट्ट ठेवलं तरी चालते, मी थोडंसं पातळच केले। आता ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे, वांग्यासारखंच करायचं आहे। दोडक्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे वाटण। आता इथे कढई ठेवली आणि 1 वाटी तेल ओतले कढईमध्ये। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायची आणि दोडक्याच्या फोडी सोडून द्यायच्या तेलामध्ये आणि कढईमध्ये परतून घ्यायचे। कढईची साईज जरा बारीक झाली त्याच्यामुळे जरा दाटले तर 2 ते 3 मिनटं हे असंच परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि 5 मिनटं झाकण ठेवायचे। राहिलेली पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। अर्धा ग्लास पाणी ओतून झाकून ठेवलं होतं 5 मिनटं। 50% दोडक्याची भाजी शिजलेली आहे। आता ही कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। भाजी पूर्ण शिजली, गॅस बंद केलाय। पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं चॅनलला सबस्क्राईब करा।